घरी जाऊन त्याच्या घरच्या पोरांना रुमाल टाकणं किंवा तो प्रवेश झाला. आज एक नवीनच बाबूरावजी मला बातमी सांगितली की माझ्या दुकानावर जातात आणि माझ्या डोक्यावर हात ठेवा म्हणून आपले तळमुरीचे आमदार माझ्या डोक्यावर हात ठेवा असं म्हणून आपल्या हातानं त्या माणसाचा हात डोक्यावर घ्याले आणि घाला शपथ माझी. अरे तुझी तो वाट पाहिलेत लोक केव्हा जातोस म्हणून. कारण या हिंगोली शहराला लागलेला कलंक मित्र. या हिंगोली शहरात जुगाराच्या नाव नव्हतं, मटक्याचं नाव नव्हतं, हिंगोली शहरात रेती माफिया नव्हते. तर हिंगोली शहरात या संतोष बागना रेती माफिया, जुगाराचे अड्डे, मटक्याचे अड्डे सुरू करण्याचं काम केलेलं आहे. त्याला जर चाप बसवायचा असेल या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आमच्या मतदार बांधवांनी करावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलो. तानाजीराव, तुम्हाला अकोल्याला पकडलं, तुम्हाला वाशिमला पकडलं, तुम्हाला राहत्या घरी गाडीपुऱ्यामध्ये बाहेरून कुलूप लावून घेतलं, तिथेही सुद्धा तुम्ही पैशाचा व्यवहार केला, तिथून सुद्धा बाहेर निघले. तुमच्या मुलाला सरस्वती नगरला पकडलं, त्या ठिकाणी सुद्धा 10-20 लाख रुपये देऊन तुम्ही ते प्रकरण मिटवलं. मला असं वाटतंय हा संतोष बांगर जे काही माझ्यावरती गुन्हे दाखल आहेत हे माझ्या मायबाप जनतेसाठी आहेत, शेतकऱ्यासाठी आहेत, व्यापाऱ्यासाठी आहेत. पण मला असं वाटतंय की एखाद्या आड्यावर आलं का लक्षात, एखाद्या आड्यावर संतोष बांगर कधी दिसला नाही. संतोष बांगरला सुपारीचा शौक नाही, संतोष बांगरला सिगरेटचा शौक नाही, संतोष बांगरला दारूचा शौक नाही. आणि तुम्हाला तर सगळे धंदे आहेत आणि तुम्ही काय आमच्यावर चिखल फेकण्याचं काम करता.